सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या चॅनलमध्ये आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्याकडे श्राव्या भिंडर लिखित समथिंग आय नेव्हर टोल्ड यू हे पुस्तक आहे. नमस्कार. आणि हो, हे पुस्तक निवडण्यामागे एक खास कारण आहे. म्हणजे वरवर पाहता ही एक साधी प्रेमकथा वाटते, पण ती वाचकांच्या मनाचा इतका खोलवर ठाव घेते. बरोबर. म्हणजे आज आपण फक्त कथेचा आढावा नाही घेणार, तर तिच्या मुळाशी जाणार आहोत. मला वाटतं या कथेचा मुख्य प्रश्न हा आहे की जर तुम्ही तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट वेळेवर सांगितलीच नाही, तर त्याची किंमत काय असू शकते. अगदी. आणि श्राव्या भिंडर याच प्रश्नाचा शोध घेतात. विशेष म्हणजे याची सुरुवात पुस्तकाच्या कव्हरपासूनच होते. हो ना, त्या कव्हरने माझं लक्ष लगेच वेधून घेतलं. माझंही. एक गाडीच्या आतून काढलेला असा धुसर फोटो आणि त्यावर रक्ताने माखलेली एक अस्पष्ट मानवी आकृती. तेच सर, हे प्रेमकथेच्या पुस्तकाचं कव्हर वाटतच नाही. अजिबात नाही. ते पाहून मनात भीती, रहस्य आणि उत्सुकता म्हणजे सगळं एकाच वेळी दाटून येतं. मला तर खरं सांगायचं तर आधी वाटलं की ही एखादी थ्रिलर कादंबरी आहे की काय. पण मग मी पुस्तकाच्या मागचा मजकूर म्हणजे तो ब्लर्ब वाचला. अच्छा. त्यात रॉनी आणि अधीराच्या प्रेमाची गोष्ट आहे. सुरुवात खूप गोड, पण नंतर अहंकार आणि गैरसमजामुळे नात्यात दुरावा येतो. पण त्या ब्लरमधली शेवटची ओळ ती सगळ्यात जास्त अस्वस्थ करणारी आहे. कोणती ओळ? खूप उशीर झाला आहे. रॉनी आणि आदिराला त्यांचे फॉरएव्हर आफ्टर कधीच मिळणार नाही, हीच ना? हो, हीच. ही एक ओळ वाचकाला थेट एका संघर्षात ओढते, नाही का. अगदी. ती आपल्याला सांगते की शेवट गोड नाहीये. मग प्रश्न पडतो की असं काय घडलं असेल? मला वाटतं हा ब्लर्ब खूप हुशारीने लिहिलाय. तो फक्त कथा काय आहे हे सांगत नाही, तर तो वाचकाच्या मनात एक भावनिक प्रश्न निर्माण करतो. की वेळेवर न बोलल्याने काय होऊ शकतं? बरोबर. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. आणि हेच त्या कव्हरच्या धुसरपणाशी जोडलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे कव्हरवरचे अस्पष्ट चित्र आहे तेच तर रॉनी आणि अदिराच्या नात्यातील गैरसमज आणि न बोललेल्या गोष्टींचं प्रतीक आहे. वा, हे छान निरीक्षण आहे. सगळं काही समोर आहे, पण काहीच स्पष्ट नाही. लेखिकेने कथेचा संपूर्ण सार या एका चित्रात आणि काही ओळींमध्ये पकडला आहे. हे खूप प्रभावी आहे. आणि हेच रहस्यमयी कव्हर आपल्याला थेट कथेच्या भावनिक गाभ्याकडे घेऊन जातं. कारण ही जी बाहेरची धुसरता आहे तीच रॉनीच्या मनातील गोंधळाचं प्रतीक आहे. रॉनी जो कथेचा नायक आहे तो खूप लाजाळू आहे. हो, त्याला अधीरा आवडते, पण त्याच्यात तिच्याशी बोलण्याची हिंमतच नाहीये. आणि हे पात्र खूप खरं वाटतं. खरं तर रॉनीचं पात्र हे ॲनालिसिस पॅरालायसिस नावाच्या मानसिक स्थितीचं उत्तम उदाहरण आहे. ॲनालिसिस पॅरालिसिस? हो, म्हणजे एखाद्या गोष्टीचा इतका जास्त विचार करायचा की कृतीच करायची नाही. तो अधीराला काय बोलायचं, कसं बोलायचं याचाच विचार करत राहतो. आणि तो योग्य क्षण कधीच येत नाही. कधीच नाही. त्याला वाटतं प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादा मोठा सिनेमातला प्रसंग हवा असतो. पण खरं आयुष्य असं नसतं, नाही का. नाती तर छोट्या छोट्या धाडसी क्षणांवरच टिकतात आणि फुलतात. अगदी. आणि मला वाटतं लेखिकेला हेच दाखवायचं आहे की आपण मोठ्या संधींची वाट पाहण्यात छोट्या संधी कशा गमावून बसतो. पण मला एक प्रश्न पडतो. रॉनी तब्बल 3 वर्ष शांत बसतो. हे आजच्या काळात खरं वाटतं का, की हे फक्त कथेसाठी एक सोयीस्कर वळण आहे? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. एका बाजूला हो, 3 वर्ष हा खूप मोठा काळ वाटतो. हो ना. पण दुसरीकडे जेव्हा मनात नकार मिळण्याची खोलवर भीती असते तेव्हा माणूस गोष्टी पुढे ढकलत राहतो. रोनीला वाटतं की जर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आधिराने नकार दिला तर जे काही मैत्रीचं नातं आहे तेही तुटेल. अच्छा, ही भीती? हो, ही भीती इतकी मोठी असते की शांत राहणं त्याला जास्त सोपं वाटतं. त्यामुळे मला नाही वाटत की हे पात्र अतिशयोक्तिपूर्ण आहे. फक्त त्याचा संघर्ष जरा जास्त नाट्यमय केला आहे. आणि आदिराची बाजू ही तितकीच महत्वाची आहे.
ती फक्त रॉनीच्या प्रेमाची वाट पाहणारी कोणी नाहीये. बरोबर. तिच्या स्वतःच्या आयुष्यात अनेक आव्हानं आहेत, स्वतःचे संघर्ष आहेत. त्यामुळे ही कथा फक्त एकतर्फी प्रेमाची नाही, तर दोन स्वतंत्र व्यक्तींच्या आयुष्याची आहे, जे एकाच वेळी जवळ असूनही खूप दूर आहेत. अगदी. आणि लेखिकेने हे दाखवण्यासाठी कथेची मांडणी भूतकाळ आणि वर्तमान काळात आलटून-पालटून केली आहे. ते खूप प्रभावी ठरतं. हो, ते तर आहे. वर्तमानात काहीतरी घडतं आणि मग लगेच आपण भूतकाळात जातो, जिथे आपल्याला कळतं की आजच्या प्रसंगाची मुळं कुठे आहेत. यातून हेच सिद्ध होतं की शांत राहण्याने नकार देण्यापेक्षाही जास्त खोल जखमा होतात. बरोबर. आणि या सगळ्यात नात्यांमधला विश्वास हा एक मोठा मुद्दा म्हणून समोर येतो. पुस्तकात एक वाक्य आहे, सर्व नाती विश्वासावर टिकून असतात. विश्वासाशिवाय तुम्ही एक दिवसही नातं टिकू शकत नाही. हो. आणि रॉनी आणि ईरामध्ये संवादाचा अभाव असल्यामुळेच अविश्वासाला जागा मिळते. आणि मग जेव्हा 3 वर्षानंतर ती पुन्हा एकत्र एकाच कंपनीत काम करायला लागतात, तेव्हा रॉनीला दुसरी संधी मिळते. हो, तोपर्यंत तो अधिक आत्मविश्वासू झालेला असतो. त्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असतं. आणि तो ठरवतो की आता तिला प्रपोज करायचं. पण तोपर्यंत खूप काही बदललेलं असतं. आदिराच्या मनात काय आहे हे त्याला माहीत नसतं. कथेचा हा भाग खूप पकड घेणारा आहे. आणि कथेचा वेगही अगदी योग्य ठेवलाय. सुरुवातीला पात्र आणि त्यांची पार्श्वभूमी उलगडत जाते. मध्यंतरी कथा थोडी संथ वाटते, पण ते आवश्यक आहे. कारण त्यातून त्यांच्या नात्यातील तो ठराव आणि ती शांतता जाणवते. बरोबर. पण शेवटच्या काही पानांमध्ये कथा इतका वेग घेते की पुस्तक खाली ठेवत नाही. अगदी. आणि हेही विसरून चालणार नाही की ही फक्त रॉनी आणि आदिराची कथा नाहीये. यात त्यांचे मित्र, त्यांचे कुटुंब या सगळ्यांचं महत्त्व खूप सुंदरपणे दाखवलं आहे. हो, त्यामुळे कथेला एक सामाजिक आणि भावनिक खोली मिळते. ती फक्त 2 व्यक्तींपुरती मर्यादित राहत नाही. नाही. आता थोडं लेखिकेच्या लेखनशैलीबद्दल बोलूया का? हो, नक्कीच. भाषा इतकी सोपी आणि सरळ आहे की ती थेट हृदयाला भिडते. यात कुठेही मोठे जड शब्द नाहीत. असं वाटतं की लेखिका आपल्याशी गप्पा मारत आहे किंवा स्वतःच्या भावना कबूल करत आहे. हो, आणि मला वाटतं यात साधेपणामुळे ही कथा इतकी प्रभावी ठरते. नक्कीच. ही सोपी भाषा नवशिक्या वाचकांसाठी तर एक पर्वणीच आहे. ज्यांना नुकतीच वाचनाची सवय लागली आहे त्यांना ही कथा गुंतवून ठेवते. कारण भावना इतक्या सहजपणे मांडल्या आहेत की वाचक स्वतःला त्या पात्रांच्या जागी सहज पाहू शकतो. बरोबर. पुस्तकातली काही वाक्य तर माझ्या मनात घर करून राहिली आहेत. एक म्हणजे, प्रेमात असताना तुम्ही एकमेकांना गृहीत धरता आणि कधीकधी यामुळे तुम्हाला आयुष्यभराची सोबत गमाववी लागते. मला वाटतं हा या संपूर्ण कथेचा सार आहे. गृहीत धरणं हेच त्यांच्या नात्यातील सर्वात मोठं खलनायक ठरतं. आणि अजून एक वाक्य जे मला खूप आवडलं, ते कथेच्या पलीकडे जाऊन आयुष्याबद्दलही खूप काही सांगतं. कोणतेही काम लहान नसते, कोणतीही भूमिका क्षुल्लक नसते. जगात प्रत्येक पदाला त्याचे महत्त्व आहे. तुमचे पद तुम्हाला परिभाषित करत नाही, तुम्ही स्वतःला परिभाषित करता. हो, हेच. हे वाक्य रॉनीच्या संघर्षाला आणि त्याचा आत्मविश्वासाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. या सगळ्यामुळे पुस्तकाचं शीर्षक समथिंग आय नेव्हर टोल्ड यू हे अधिकच समर्पक वाटू लागतं. हो ना. ती एक गोष्ट जी कधीच सांगितली गेली नाही, या एका वाक्याभोवती संपूर्ण कथानक विणलं आहे. यापेक्षा चांगलं शीर्षक या कथेला असूच शकत नाही. खरंय. आणि या सुंदर कथेमागे आहेत लेखिका श्राव्या भिंडर. त्या पूर्वी कॉर्पोरेट जगात होत्या. अच्छा. मला वाटतं कदाचित म्हणूनच कथेतील MNCचं वातावरण आणि तिथलं कामकाज इतकं खरं वाटतं. हो, हे शक्य आहे. काही वर्षांनी त्यांनी पूर्णवेळ लेखिका होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लेखनातून एक गोष्ट जाणवते की त्यांना आपल्या आजूबाजूच्या साध्या माणसांच्या कथांमध्ये खूप रस आहे. आणि त्या मेलबर्नमध्ये राहतात. त्यांच्याबद्दल वाचलं की जेव्हा ते लिहित नसतात तेव्हा त्यांना निसर्गात फिरायला, त्यांच्या कुत्र्यांसोबत खेळायला आवडतं. त्यांच्या या व्यक्तिमत्वाचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा त्यांच्या लेखनातही उतरलेला दिसतो. हो, अगदी खरंय. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. आम्ही sharingstories.in वर #pushing Indian authors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तकं सादर करत आहोत. आणि या कार्याला plotsformovies.comचे समर्थन आहे, जे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. तिथे आपण पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहू शकता. हो, ज्यामुळे पुस्तकात काय आहे याची एक चांगली कल्पना येते. नक्कीच. तर या संपूर्ण चर्चेनंतर या पुस्तकाचा सार काय आहे असं वाटतं? माझ्या मते हे पुस्तक प्रेम, पश्चाताप आणि संवाद या 3 गोष्टींवर एक भावनिक चिंतन आहे. ही कथा आपल्याला हे शिकवते की योग्य वेळी बोलणं किती महत्वाचं आहे. आणि न बोललेले शब्द
ते मनावर ओझं बनून राहतात आणि नात्यांमध्ये कधी न भरून येणारी पोकळी निर्माण करतात. खरंय, ही कथा अनेकांना आपलीशी वाटते, कारण प्रेम व्यक्त न करू शकण्याचा अनुभव खूप सार्वत्रिक आणि तितकाच वेदनादायी आहे. म्हणूनच हे पुस्तक सर्व तरुण प्रेमींसाठी एक मस्ट रीड आहे. ही फक्त एक कथा नाही, तर एक धडा आहे जो आपल्याला आपल्या नात्यांबद्दल विचार करायला भाग पाडतो. बरोबर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा देण्याचा नक्की विचार करा. आणि हे पुस्तक खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकचा वापर करा. हां. जाता जाता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा की भारतीय लेखकाचे तुमचे आवडते पुस्तक कोणते आहे. आम्ही तुमच्या उत्तरांची वाट पाहत आहोत. आणि शेवटी एक विचार मनात येतो. ही कथा वाचल्यानंतर एक प्रश्न स्वतःला विचारावासा वाटतो की आपल्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी आपण वेळेवर न सांगितल्यामुळे नात्यात अंतर आलं आणि आता ती सांगायला खरंच खूप उशीर झालाय का? यावर नक्की विचार करा.